गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 60. देवेश सरांनी बोलावलं म्हटल्यावर संध्या घाबरली, पण वेद संदर्भात काहीतरी माहिती हवी असेल म्हणून ते केबिन मध्ये आली. सर बोलावलं मला? संध्याने साशंक मनाने आत येत विचारलं. हो या ना, इथे जरा बघून मला सांगता का? संध्याची सध्याची अवस्था बघता देवेशने उठून तिला आपल्या जागी बसवलं आणि तिच्या मागे उभा राहिला, जेणेकरून तो तिला दाखवू शकेल. काय? संध्याला प्रश्न पडला. संध्याने समोर न बघता आधी देवेशकडे बघत विचारलं. त्याने हात स्क्रीनकडे दाखवत म्हणाला, तिकडे बघा. देवेश म्हणाला आणि स्क्रीनवरचा फुटेज चालू केला. संध्या बघत होती. तो माणूस ICU मध्ये जाऊन आला होता. त्यानंतर तिच्याशी बोलायला आला, पण ती दचकली. तिला आठवलं की आपल्याला तेव्हा सुजयचा आवाज आला होता. तिने लगेच हात करत दाखवलं. हा माणूस माझ्याजवळ आला तेव्हा मी डोळे मिटले होते. हे बघा दिसतंय. मला सुजय सारखा आवाज आला, त्यामुळे मी दचकून आजूबाजूला बघितलं तर हा माणूस माझ्या समोरच उभा होता. पण हा तर ऑलरेडी ICUतून येतोय, मग मला का विचारत होता? संध्याला प्रश्न पडला होता. काय विचारत होता? देवेशने विचारलं. हेच की मला ICUतल्या पेशंटला भेटायचं आहे म्हणून. मग मी सांगितलं तुम्ही तिकडे जाऊन विचारा, पण तो तर बाहेर जाताना दिसत आहे. संध्या आता फुल टेन्शन मध्ये होती. म्हणजे तो आला तेव्हा तुम्हाला सुजयचा आवाज आला? देवेशने क्लिअर केलं. हो, म्हणजे माझे डोळे बंद होते, मला आवाज आला, तसं मी बघितलं तर समोर हा माणूस उभा होता. मी आजूबाजूला बघितलं पण मला सुजय कुठेच दिसला नाही. संध्याने आपल्या मनातलं बोलून दाखवलं. जर का हाच सुजय असला तर? मला असं वाटतंय हाच सुजय आहे. देवेश म्हणाला तशी संध्या खुर्चीतून उठलीच. काय? त्याने माझ्या वेदला तर काही केलं नाही ना? ती पटकन उठून वेदकडे धावली. देवेशला हे अपेक्षित नव्हतं, त्यामुळे तो एकदम बेसावध होता. त्याच्या समोरून जेव्हा संध्या बाजूला गेली तेव्हा तो तिच्या मागून धावला. मॅडम तुम्ही प्लीज सावकाश चाला. त्यांना काहीही झालेलं नाही, ते व्यवस्थित आहेत. तुम्ही प्लीज तुमची काळजी घ्या. देवेशचं वाक्य पूर्ण होत नाही तोच त्याच्या कानावर आवाज आला. धप. ओ मॅड म्हणेपर्यंत संध्या खाली पडली होती. तिच्या ओढणीच्या टोकात पाय अडकून ती खाली पडली होती. सगळे सांगत असताना धावू नको म्हणताना ती धावत होती. पण अशा वेळी कशाचंच भान नव्हतं तिला फक्त वेदची काळजी वाटत होती. त्याला काही होऊ नये बस. ती पडली तरी परत उठायचा प्रयत्न करत होती, पण एक कळ मस्तकात गेली आणि ती तिथेच कलंडली. तिला तिचंही भान राहिलं नाही. इतके दिवस ज्याची भीती होती तेच झालं होतं. इतकं जीवापाड जपलं होतं सर्वांनी, ते पाण्यातच गेलं. संध्याचा एक आताताईपणा तिला आणि सर्वांना भारी गेला होता. सगळेच धावले तिच्याकडे. एकच गलका झाला. कोणी तिला उठवायला जात होतं तर कोणी तिला जागं करायला, पण ती काहीच प्रतिक्रिया रिस्पॉन्स देत नव्हती. घाई करत वॉर्डवर स्ट्रेचर घेऊन आला. देवेशने तिला उचलून स्ट्रेचरवर ठेवलं. तिला तिथल्याच प्रसूती विभागात दाखल करण्यात आलं. संध्याच्या आई बाबा तिच्यासोबत गेले तर वेदीतला इथेच वेदकडे थांबायला सांगितलं होतं. मोठ्या प्रमाणात ब्लिडिंग सुरू झालं होतं. बाळ आणि ती सुखरूप असावेत हेच सर्वांना वाटत होतं. संध्या शुद्धीत आली तसं तिला जास्तच पेन जाणवू लागलं. ती रडायलाच लागली.
आई आई खूप दुखतंय ग माझ्या पोटात, संध्या रडतच म्हणाली. बरं झालं ती लगेच शुद्धीत आली. वेद एकतर निर्णय घ्यायला इथे नव्हता, निदान तिला तरी माहीत असणं गरजेचं होतं. बाळा, डॉक्टर म्हणाले आहेत की सिजर करायला लागेल. तुझं काय म्हणणं आहे? सुलभाने संध्याकडे बघत विचारलं. ठीक आहे, चालेल. आई, हे कसे आहेत? आणि सुजय आला होता पुन्हा हॉस्पिटलला, यांना काही केलं नाही ना? तो आत गेला होता. तिला आठवून सुद्धा भीती वाटत होती. पुन्हा जर त्याने काही केलं तर या भीतीने तिचा बीपी वाढत होता. तिला शांत राहणं गरजेचं होतं. तुम्ही प्लीज बाहेर थांबा, सुलभाकडे बघत डॉक्टर म्हणाल्या. त्या प्रसूती विभागात लेडीज डॉक्टर होत्या. तिने येऊन संध्याला चेक केलं. तुमचं बीपी हाय होत चाललंय. असंच होत राहिलं तर तुमच्या बाळाच्या जीवाला धोका आहे. डॉक्टरांनी तिला बीपी नॉर्मल व्हावा यासाठी इंजेक्शन दिलं. तुमच्या बाळाला धोका आहे असं म्हटल्यावर संध्या एकदम भानावर आली. मगापासून कोणत्या वेगळ्याच धुंदीत होती ती आता एकदम अलर्ट झाली. डोक्यातले सगळे विचार झटकून तिने डीप श्वास घेतला आणि मनात देवाचं नाव घेतलं. बाळाला काही होऊ नये एवढंच तिने आपल्या मेंदूला समजावलं. आणि डॉक्टरांनी पुन्हा बीपी चेक केला. आता बऱ्यापैकी व्यवस्थित होता. तिला सिजर करायला ओटी मध्ये घेऊन गेले. संध्या आता पूर्ण वेळ फक्त देवाचं नाव घेत त्याच्याकडे एकच मागणं मागत होती, ते म्हणजे बाळाचा जन्म सुखरूप व्हावा. त्याला काही होता कामा नये. तिचा टेबलला पाय अडकून ती पडली होती तेव्हा वेदला झेपत नव्हतं, ताकद नव्हती, तरी उठला होता तो. त्यानंतर त्याचे ते रागाने बघतानाचे डोळे तिला आठवले. जर त्याला हा आता केलेला घोळ कळला तर ओरडल्याशिवाय राहणार नाही हे तिला माहिती होतं. डॉक्टरांचं काम चालूच होतं. बाळाला बाहेर काढून नाळ कट केली आणि नर्सच्या ताब्यात दिलं. सिस्टर, लवकरात लवकर बाळाला काचेत ठेवावं लागेल. पटकन तयारी करा. बाळाचे ठोके कमी जाणवतात. बाळाचा जन्म झाला तोच डॉक्टर बोलल्या. नर्स बाळाला तिथल्याच रूम मध्ये घेऊन गेली आणि बाळाला काचेत ठेवण्यात आलं. डॉक्टर संध्याच्या पोटाला आता टाके टाकत होते. पण संध्याला सर्व ऐकायला येत होतं. ती घाबरली होती. डॉक्टर, माझ्या बाळाला काय झालं? संध्याने घाबरत विचारलं. काही नाही, छान आहे बाळ. फक्त थोडे ठोके कमी जाणवतात, म्हणून आपल्याला त्याला पेटीत काचेत ठेवावं लागेल. कॉंग्रेट्स, तुला मुलगा झाला आहे. डॉक्टरांनी तिला गालाला टॅप करत म्हणाल्या. सुखरूप आहे ना बाळ? आईला आपलं बाळ सुखरूप असणं खूप महत्वाचं असतं. बाकी मुलगा की मुलगी महत्वाचं नसतं कधी. वेद आता व्यवस्थित होता. त्याने पुन्हा डोळे उघडले होते, पण सारखी झोपच येत होती त्याला. डोकंही दुखत होतं. त्याने आवाज दिला. नर्स, माझं डोकं दुखतं. त्याने कसं बसं सांगितलं, कारण डोकं जरा जास्तच ठणकत होतं. तसे डॉक्टर अजून तिथेच होते. त्यांनी लगेच त्याला इंजेक्शन दिले. 10-1 मिनिटात त्याचं डोकं दुखायचं थांबलं. डॉक्टर, मला जनरल वॉर्डमध्ये कधी शिफ्ट करणार? मग मी माझ्या नातेवाईकांना आणि माझ्या मुलांना कधीही भेटू शकतो? वेद स्पष्टीकरण देत म्हणाला. हो, तुम्ही लवकरच बरे व्हाल आणि लवकरच तुम्हाला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येईल. पण आजचा दिवस इथेच थांबा. ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे, डॉक्टरांनी सांगितलं. तसा वेद गप्प राहिला. त्याला एकदा तरी संध्याला भेटायचं होतं, पण तो सारखा नाही सांगू शकत होता. त्याला नियम माहित होते. छकुलीलाही भेटायचं होतं.
त्याने डोळे मिटायचं काम केलं. वेदित बाहेर बसवून होता. तो प्रकाशना फोन करून विचारत होता. त्याला त्यांनी सध्याची डिलिव्हरी झाल्याचं आणि मुलगा झाल्याचं सांगितलं. तसं वेदितने नर्सना बोलावून वेदला खुशखबर द्यायला सांगितली. हे तुम्हीही सांगू शकता, मागून जाण्यासाठी येणारे डॉक्टर म्हणाले. तसं वेदित खुशच झाला. तो लगेच आतमध्ये गेला. वेद, तुला मुलगा झालाय. वेदित खूप एक्साइट होत म्हणाला. हा. वेदला 2 सेकंद गेली थोडं ऐकायला आणि त्याचा अर्थ लावायला. हो. विदितने बाकीचं सर्व सांगायचं टाळलं होतं. त्याला आता फक्त वेदला खुश झालेलं बघायचं होतं. संध्या आणि बाळ कसे आहेत? वेदने विचारलं. नाही म्हटलं तरी त्याला संध्याची काळजी होतीच, धडपडीची होती. इथून पुढे तिला धडपडीच म्हणणार होता तो. किती जीव टांगणीला लावते. एकतरी ते स्वतःचा जीव नाही, स्वतःच्या स्वाधीन, असं त्याचं झालं होतं. पण तिच्यासाठी जिवंत असेपर्यंत तो खंबीर उभा होता. मनाशी विचार चालू होते की त्याच्या कानावर वेदितचा आवाज आला. दोघेही चांगले आहेत, तू आराम कर आता बघू, वेदित म्हणाला आणि बाहेर जात साधनाला फोन केला. तिलाही ही आनंदाची बातमी दिली. तीही लगेच खुश झाली. आज वेद 2 मुलांचा बाप झाला होता आणि मरणाशी झुंज देऊन परत आला होता. आता सर्व नक्कीच व्यवस्थित होणार होतं. पण त्याला अजूनही कोणी सांगितलं नव्हतं की सुजयने त्याला विषप्रयोग केला होता. आता तो उद्या जनरल वॉर्डमध्ये जाणार या खुशीत डोळे मिटून होता. सुजय हॉस्पिटलमधून निघाला. तो सरळ आपल्या ठिकाणी पोचायला निघाला. पण त्याआधी त्याने जवळच्या दुकानात विकत घेऊन डोक्यात टोपी घातली आणि त्याआधी डोक्याचं विक काढून त्याने पॅन्टच्या खिशात बळेच भरली आणि डोळ्यावर गॉगल लावायला विसरला नाही, जो त्याने खिशात घालून ठेवला होता. त्यानंतर त्याने तिथल्या शोरूमला जात कोट घेतला साधा आणि तो अंगावर चढवला. आता तो पुन्हा एक नवीन व्यक्ती झाला होता. म्हणजे इथून पुढच्या कॅमेऱ्यात तो हॉस्पिटलमधून गेला तसा दिसला जाणार नाही याची खबरदारी घेतली होती त्याने. पोलीस त्याच्या मागावर जाईपर्यंत तो तिथून आपल्या ठिकाणी काहीच सुगावं न लागता पोहोचला होता. इकडे देवेशने संध्याला हॉस्पिटलला पाठवलं आणि फुटेज आपल्या मोबाईलमध्ये घेऊन तो तिथून आपल्या डिपार्टमेंटला गेला. तिथे फुटेज व्यवस्थित पुन्हा बघितली. नाक आणि ओठ यामध्ये साम्यता आढळली त्याला. म्हणजे नक्कीच सुजय होता तो. त्याने तसं हॉस्पिटलला कळवलं की सिक्युरिटीला अलर्ट राहायला सांगा. त्यानंतर त्याने आपल्या अद्वितीय बुद्धीने काहीतरी करावं यासाठी कॉम्प्युटर हातात घेतला आणि त्यावर बोट चालवू लागला. अजूनपर्यंतच्या कोणत्याच केसमध्ये त्याला कधी अपयश आलं नव्हतं. त्यामुळे त्याला इथे बदली होऊन येताच ही केस देण्यात आली होती. त्याचं इम्प्रेशन चांगलं पडत होतं. त्याने सर्व सीसीटीव्ही फुटेज बघायला घेतले. इट्स नॉट इझी बट ही इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्मार्ट बॉय. सो त्याच्यासाठी काहीच अशक्य नव्हतं. हॉस्पिटलच्या आजूबाजूचा प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज त्याने चेक केला. पण त्यानंतर त्याला सुजय दिसला नाही. तो माझ्यापेक्षा हुशारी दाखवतो, पण मी तुला शोधूनच राहणार. मला त्यासाठी वाटेल ते करायला लागलं तरी चालेल. त्याने पुन्हा पुन्हा सर्व चेक केलं तरी काही मिळेना. मग त्याने विचार केला, जर पुन्हा कुठेतरी जाऊन त्याने स्वतःला बदललं असेल तर मला तो दिसणारच नाही. ज्या अर्थी तो हॉस्पिटलमध्ये यायचं धाडस करू शकतो तर तो हे करूच शकतो.
देवेश मनाशी बोलत होता. त्याला हॅकिंग आवडीचा विषय होता. अतिशय सराईतपणे तो दुसऱ्याच्या सिस्टीममध्ये जाऊ शकत होता. पण तो असं काम फक्त चांगल्यासाठीच करत होता. आपल्या बुद्धीचा वापर तो चांगल्यासाठी करत होता. त्याने पुन्हा एकदा फुटेज चेक केले. त्याला संशय आला तो एका फुटेज मध्ये बघताना. तो शोरूमच्या बाहेरचाच होता. त्याने पुन्हा पुन्हा झूम करून बघितलं आणि जेव्हा तो पुन्हा सुजयशी मॅच झाला तेव्हा मात्र तो खुश झाला. त्याने लगेच फोन लावायला उचलला तर घड्याळात 12 वाजले होते. बापरे, एवढे वाजले कधी? मी तर शोरूमला फोन करणार होतो. जाऊ दे, उद्या आपणच या शोरूमला जाऊ, असं मनाशी म्हणत त्याने कॉम्प्युटर बंद केला. आता देवेश सारखा हुशार आणि तडफदार इन्स्पेक्टरकडे केस गेली होती. म्हणजे ती आता कायमची क्लोज होणार हे नक्कीच होतं. फक्त ती वेळ किती घेईल हे महत्वाचं होतं. त्याने मनाशी ठरवलं की आता ह्याच्या पूर्ण तळाशी जाऊन सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय त्यालाही चैन पडणार नव्हती. वेदही खुशीत होता. संध्याही बाळाला बघून खुश होती. वेदितही हे सगळं ऐकून खुश होता. देवेश मात्र पुढच्या प्लॅनिंग करण्यात व्यस्त होता. ह्या कथेतलं कोणतं पात्र तुम्हाला जास्त आवडतं हे कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या भागात लवकरच भेटू. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका.